हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सीमा आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आज व्हिडिओला डायरेक्टच सुरुवात केलेली आहे। तर मला माहिती आहे गेले 2 दिवस माझ्या सगळ्या मैत्रिणी खूप गडबडीत असणार आहे। भोगी दिवसभर ते भोगीच्या स्वयंपाकाचा गोंधळ, त्याच्यानंतर संक्रांत, मग संक्रांतीचा हळदी कुंकवाचा घरी कोणाकोणाच्या गोंधळ असणार आहे। त्याच्यामुळे माझ्या मैत्रिणी खूप खूप बिझी असणार आहे गेल्या 2 दिवस आणि आता थोड्याशा त्या रिलॅक्स झाल्या असणार आहेत। परंतु माझा हा व्हिडिओ लवकर येणार होता, काही कारणामुळे आता तो लेट येतोय। ते कारण मी तुम्हाला लवकरच सांगेल। थंबनेलवरून तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल। काय होतं ना, कधी कधी एक दिवस असा उगवतो ना की तो दिवस खरंच आपला परीक्षा घेणारा ठरतो। तसं माझ्या बाबतीत झालं। संक्रांतीचा दिवस आहे ना, अख्खा मला इतका विचित्र गेला ना, म्हणजे खराब गेला असं मी म्हणणार नाही, कारण तो शेवटी सणाचा दिवस होता। परंतु खूप विचित्र गेला माझा, खूप परीक्षा घेणारा दिवस ठरला तो। कारण काय झालं, एक तर मला संक्रांतीचा माझा प्लॅनिंग होतं की काहीतरी गोड करायचं जेवणाला, कारण भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि तो तिखट सगळा स्वयंपाक झालेला होता। आणि संक्रांतीच्या दिवशी गोड मला असं वाटत होतं की बासुंदी वगैरे करावी, परंतु सानवी बासुंदी खीर हे प्रकार ती एवढी आवडीने खात नाही। पोळी मात्र ती आवडीने खाते आणि पोळी आता बरेच दिवस झाले केली नव्हती, तर म्हटलं चला आपण पुरणपोळी करूयात। आणि नेमकं काय झालं होतं की माझ्या ज्या स्वयंपाकवाल्या मावशी आहे त्यांनी अचानक मला सांगितलं की मी येणार नाहीये संक्रांतीला। त्याच्यामुळे मला आता प्रश्न पडला की काय करू, मी करू का नको करू पोळ्या, कारण बाळामुळे मला शक्यच होत नाही अजिबात। कारण बाळ जेव्हा झोपलेलं असतं ना तेव्हाच मला काम करता येतं, अदरवाईज जेव्हा पण तो जागा असेल ना मला घ्यावं लागतं त्याला कंटिन्यू। आणि काय सानवीच्या पप्पांना काही संक्रांतीची सुट्टी नव्हती, त्याच्यामुळे मी विचार केला की काय करावं। परंतु फायनली मी असं म्हटलं की जाऊ दे, पोळ्या केल्या म्हणजे सगळेच जण खातील। कारण मला मेन म्हणजे मुलांचं असतं की मुलांनी जे खाल्लं ते आपण खाल्लं तर आपल्याला बरं वाटतं, मुलांनी खाल्लं तरच। तर म्हटलं चला आपण पोळ्याच करूयात। तर पोळ्या करायला सुरुवात केली, पण बाळामुळे ना मला मध्ये मध्ये सारखं डिस्टर्ब होत होतं। अर्ध करायचं परत यायचं, अर्ध करायचं परत यायचं। आणि पोळ्यांचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की किती गोंधळ किती पसारा होतो। आणि मग त्यात काय झालं, सानीच्या पप्पांचं ऑफिस असल्यामुळे ना त्यांना देखील बाळाला घेता येत नव्हतं, परंतु त्यांनी मध्ये जरा बिचारे उठले आणि त्यांनी देखील बाळाला थोडं थोडं घेतलं। तेवढ्यामध्ये मी पटकन स्वयंपाक करून घ्यायला लागले। पहिलं पोळ्या पीठ वगैरे मळलं, त्याच्यानंतर डाळ शिजवून घेतली। आणि मी तुम्हाला खरं सांगते, मला हार्डली 1 फुलपात्रभर डाळ खूप होते, त्याच्यामध्ये माझ्या जवळजवळ 7-8 पोळ्या आरामात होत्या छोट्या छोट्या। आणि मी ते डायरेक्टली कुकरला शिजवत असते। आणि डाळ शिजली ना की मी सरळ ती मिक्सरला बारीक करत असते, म्हणजे पुरण। कारण पुरण यंत्रातून ते काढा आणि परत पातेल्यामध्ये ती डाळ शिजवत बसा, तेवढा वेळ माझ्याकडे नसतो। इतर वेळेला ऑफिस आणि आता बाळ, त्याच्यामुळे मी जेवढा मला टाइम वाचवता येईल ना, शक्य होईल तेवढा मी टाइम वाचवत असते। त्याच्यामुळे मी पटकन पुरणपोळ्यांची तयारी वगैरे करून घेतली। आणि थोडीशी मेथी राहिली होती, नैवेद्यापुरती मी मेथी बनवली। माझा प्लॅन होता भजी करायचा, बटाटा वगैरे करायचा, परंतु मी बघितले सगळे एकंदर परिस्थिती की बाळाला खूप वेळ सानीच्या पप्पा इकडे तिकडे फिरवत होते आणि तो तेवढा वेळ थांबणारा नव्हता। आणि त्याच्यात अजून एक गोंधळ म्हणजे आता मी सध्या भांडी जी आहेत ना, ती माझी भांडीवाली बाई माझ्या किचन ओट्याच्या बाजूला जे सिंक आहे ना तिथंच घासत आहे। कारण बाहेरच्या बाजूला जे मी वेगळा असा नळकोंडाळा केला होता जिथे ती बाई भांडी घासायची, तिथे सध्या मी बंद केलेलं आहे काही कारणामुळे, आणि तिला आतमध्येच भांडी घासायला लावत आहे। आणि नेमकी ती देखील त्या दिवशी उशिरा येणार होती, त्याच्यामुळे आता ती भांडी घासणार इथे का मी स्वयंपाक करणार, असा आमचा दोघींचा गोंधळ तिथे चालू होता। त्याच्यामुळे मग मी काय केलं, तिला म्हणलं की तू थोड्या वेळाने ये, मी पटकन तोपर्यंत स्वयंपाक उरकून घेते। त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ खूप कमी होता, एकीकडे बाळ आणि एकीकडे भांडीवाली बाई, अशा दोघींमध्ये मी अडकले होते आणि हा स्वयंपाक मला करायचा होता। तर पोळ्या आहेत ना, आपले जे पीठ मळतो ना आपण, त्या पिठामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि इथे तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी उंडे तयार करत आहे। माझ्या बऱ्याचशा मैत्रिणींना पोळ्या जमत नसतील अजूनपर्यंत, मला देखील जमत नव्हत्या। लग्नाच्या अगोदर मी कधीही पुरणपोळीचा स्वयंपाक केला नव्हता। लग्नानंतर मी थोडं 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 पुरण असं घालून घालून प्रत्येक सणाला हळूहळू शिकले आणि आता माझ्या मस्त पोळ्या होतात, मला आता छान पोळ्या येतात। आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या पोळ्या खाल्लेल्या आहेत त्यांनी बऱ्याचदा माझं पोळ्यांचं कौतुक देखील केलेलं आहे। आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये कुठल्या तरी सणाला मी पोळ्या केल्या होत्या ना, तेव्हा डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेला आहे की मी पुरणपोळ्या कशा प्रकारे करते। पहिली तर गोष्ट आहे ना, आपण जे पीठ मळतो ना त्याच्यामध्ये गव्हाच्या पिठाबरोबरच थोडासा मैदा देखील ऍड करायचा आहे। मैद्याने अशा पोळ्या आपल्या अशा सॉफ्ट होतात। तर अशा प्रकारे मस्त अशा गुलाबीसर रंगावर दोन्ही बाजूला तेल वगैरे सोडून, आणि पुरणपोळीला थोडंसं तेल जास्त लागतं। आणि माझ्याकडे असं एक छोटासा ब्रशच आहे, त्याने वरचं पीठ मी असं झटकून घेत आहे। ती आमच्या मम्मीची आयडिया आहे, तर तसा ब्रशच तिने मला आणून दिलेला आहे। जो आपण देवघरात यूज करतो ना, तो छोटासा झाडू, तो आम्ही एक सेपरेटली ठेवलेला आहे किचनमध्ये, जो आम्ही फक्त पुरणपोळीला वापरतो। तर अशा प्रकारे मस्त माझं नैवेद्याचं ताट तयार झालं।
संक्रांतीचं, आणि त्याच्यानंतर जो संध्याकाळी गोंधळ झालेला आहे ना तो मी तुम्हाला आता सांगते. तर देवाला आहे ना नैवेद्य वगैरे दाखवून झाला, सगळं मस्त झालं. आणि तुम्ही बघू शकता मी जेवायला बसलेली आहे. कधी नव्हे ते मी आहे ना इथे 2 पोळ्या वाढून घेतलेल्या आहेत ताटामध्ये. मी 1 पोळीच्या वर मी कधीही जेवत नाही, परंतु ना पोळ्या माझ्या इतक्या छान झाल्याने मी बरेच दिवसापासून म्हणजे बरेच दिवसातून खात होते. त्याच्यामुळे आहे ना मला असं वाटलं की चला छोट्या छोट्याच आहेत तर आपण 2 पोळ्या खाऊन घेऊयात. तर मी मस्तपैकी 2 पोळ्या खाल्ल्या, म्हणजे ओव्हर जेवले त्या दिवशी. आणि आमटी पण इतकी मस्त झाली होती ना, झणझणीत अशी तर्रेदार आमटी झाली होती. भात पण भरपूर जेवले. आणि जे संध्याकाळी माझी वाट लागलेली आहे ते तुम्हाला सांगते थोड्या वेळामध्ये. तर एक 4-5 वाजता आहे ना बाळाला पुन्हा एकदा मी झोपवलं आणि मी आहे ना सुगड पुजून घेतलेला आहे. डायरेक्टली आहे ना मी अशी मिक्स भाजीच घेऊन आले होते. हे माहिती आहे ना तुम्हाला, सगळ्या भाज्या याच्यामध्ये मिक्स असतात, ऊस असतात, बोरं, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये, त्या ह्या सुगड्यांमध्ये भरलेल्या आहे. आणि मी आहे ना 10 सुगडे घेत असते, 5 मोठे आणि 5 बारके. 5 बारके जे आहेत ना ते तुळशीच्या इथे त्याची पूजा करायची असते, आणि बाकीचे पहिले सगळे देवासमोर मांडून घ्यायचे, तिथे पूजा करायची पहिली, आणि त्याच्यानंतर मग त्यातले जे छोटे आहेत ना ते उचलून आपल्या तुळशीपाशी जाऊन मांडायचे असतात. तर अशा प्रकारे सुगडांची वगैरे पूजा पण मी करून घेतली. आणि संध्याकाळी काय झालं, एक 7-8च्या दरम्यान माझं इतकं भयानक पोट दुखायला लागलं, इतका असं म्हणजे छाती आणि असं छातीच्या मध्ये ना भयानक दुखायला लागलं. मला इतकं अजीर्ण झालं आणि माझी ना एकदम हवा टाईट झाली म्हणतात ना, त्या प्रकारे मी पूर्ण डाऊन झाले. आणि अशी वेळ होती ना की मी दवाखान्यात पण जाऊ शकत नव्हते, म्हणजे उठून. आणि 54चे कंटिन्यू कॉल चालू होते, ते पण धड मला दवाखान्यात घेऊन जाऊ शकत नव्हते ना, मला उठून जाता येत होतं. तर आणि बाळ एकीकडे होतं, मग बाळाला घेऊ, सानवीचं बघू का माझी तब्येत बघू, माझी अशी हालत झाली त्यावेळेला. खरं सांगते ना, बोलले ना मी जसं पहिलं की एक दिवस आपला अगदी परीक्षा घेणारा ठरतो. सकाळपासून आमच्या कामवाल्या मावशी नव्हत्या, आणि त्या विशेष म्हणजे 2 टाईम आल्या नाहीत. एकदा सांगून गेल्या की 1 टाईम येणार नाही दुपारी स्वयंपाकाला, परंतु संध्याकाळी पण त्यांनी दांडी मारली, आणि माझी देखील संध्याकाळी तब्येत खराब झाली. त्याच्यामुळे कालचा दिवस मला इतका विचित्र गेला ना की म्हणजे असं वाटतं की ना की मी आजारी पडू नये रे देवा, कारण जोपर्यंत माझी बाळं लहान आहेत ना तोपर्यंत मी आजारी पडू नये, नाहीतर माझ्या बाळांचं कोण करणार असं मला तेव्हा झालं. आणि देवाने मला निदान थोडी माझी बाळ होईपर्यंत जरा ठणठणीत ठेवावं. आणि शेवटी मग फायनली सानी चोप्पाने मला मेडिकलमधून थोडीशी औषधं आणून दिली, ती मी खाल्ली. तरी पण रात्रभर मला काही चैन नाही आहे. जे मी दुपारी जेवले होते ना 2 वाजता संक्रांतीच्या दिवशी, त्याच्यानंतर मी पूर्ण तो संक्रांतीचा दिवस काही जेवले नाही. आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी देखील मी काहीही खाल्लं नाही. मंगळवारी देखील मला डायरेक्टली मी दुपारी थोडासा 1:30-2 वाजता खिचडी भात खाल्लेला आहे, इतका मला त्रास होत होता. पण आता बरं आहे, कारण दवाखान्यात वगैरे जाऊन आले मी, आणि आता बरं वाटतं. लगेच काय पोट ठीक होणार नाही. आणि 2 दिवसावर सानवीचा वाढदिवस आलेला आहे, मला त्याची देखील तयारी करायची आहे. तर अशा प्रकारे माझा ना संक्रांतीचा दिवस खूपच विचित्र गेला म्हणायला पाहिजे. ठीक आहे, सण म्हणतो ना आपण, सण आहे, परंतु आहे ना घरातल्या स्त्रीची जी पण बाई आहे ना घरामध्ये तिची पूर्ण वाट लागते. सगळं सणाचं काम आहे ना आपल्यालाच करायला लागत असतं. खरं इतर वेळेला आपण निवांत असतो, पण सण म्हटलं की आपल्याला मागं कामं लागतात, आणि ते तर केलंच पाहिजे, कारण आपण नाही सण करणार आणि आपणच आपले सण नाही साजरे करणार तर कोण करणार. तर अशा प्रकारे माझी देखील संक्रांतीच्या दिवशी पूर्ण वाट लागली होती. आवडीने खाल्ल्या पोळ्या, मात्र त्याची सगळी म्हणतात ना भरपाई मला द्यावी लागली. माझ्या शरीराने मला पूर्ण साथ सोडून दिली होती माझी, की तू खाल्लंय एवढं आणि आता काही मी तुला साथ देणार नाही, अशी माझी हालत झाली होती. तर असं पुढच्या वेळेला तर नेक्स्ट टाइम कानाला खडा, 1 पोळीच्या वरती मी जास्त काही खाणार नाहीये. इतक्या छान होतात पोळ्या माझ्या आणि आवडतात मला, परंतु हो लिमिटमध्येच खायला पाहिजे, हे मात्र खरं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. सानवीच्या चॅनलला सानवीज आर्ट पॅलेस आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. चला तर मग बाय बाय.